दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधींसाठी या पॅलेट गन प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. गुन्हा दाखल होईपर्यंत हटणार नाही, राहुल गांधी ठाम. राहुल गांधींसोबत लाठीचार्जमध्ये जखमी झालेले विद्यार्थी प्रियांका गांधी या देखील ठिय्या आंदोलनात सहभागी. पोलिसांकडून राहुल गांधींची समजूत काढण्याचा प्रयत्न. राजस्थानच्या जयपूरमध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण. रामपुरातील ग्रामस्थांकडून सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका यांना मारहाण. तरुणींच्या अंगावरती माती फेकली आणि गाड्या फोडल्याचा प्रकार. सरकारचं अपयश दाखवलं की भाजपचे गुंडे हल्ले करतात. आगामी निवडणुकीमध्ये भाजपची गुंडागर्दी संपवणार. आशुतोष रांकांवरील हल्ल्यानंतर अभिजित दिपके आक्रमक. महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापन करण्याचा 2014लाच प्रस्ताव आलेला होता, मात्र त्यावेळी मी तो नाकारला. पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट. 2019मध्ये आपणच प्रस्ताव पुढे केल्याचा चव्हाणांचा दावा. राज्यातील काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात. केंद्र आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये कम्युनिकेशन गॅप. सुप्रिया सुळेंची टीका. तर सुळेंनी आम्हाला समन्वय सांगू नये, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर. किती दिवस शिळ्या भाकऱ्या खाणार? वर्तमानाचं बोला, आत्मकथा लिहा, लोक ते तरी वाचतील. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावरनं चंद्रशेखर बावनकुळेंचं टीकास्त्र. राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यात रोहित पवारांचे बॅनर. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांपासून रोहित पवार दूर राहत असल्याची चर्चा. श्वेता तिवारीला राज ठाकरेंचे समर्थक म्हणवणाऱ्यांकडून शिवीगाळ. मराठी माणूस असण्याचा काही अर्थ उरलाय का? ट्रोलिंगमुळे संतापलेल्या श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल. पुण्यामध्ये निकृष्ट आहाराची तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन अखेर मागे. TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल. झेडपी अधिकाऱ्यांच्या कारवाईवरती प्रश्न उपस्थित केला होता.